अरे बापरे! कांचन इतकी सारी कोथिंबीर कसं काय आणली आज? ती गावरान नव्हती ना कोथिंबीर म्हणून मग चालले म्हणजे आले घेऊन. अच्छा, अच्छा. बरं मला एक सांग कोथिंबीरपासून कोथिंबीर वडी बनवतात. हं, तू हं. असा काहीतरी एखादा पदार्थ बनवून दाखवते का कोथिंबीरपासून? चालेल ना, चॅलेंज? चॅलेंज. तर आता कोथिंबीर वडी तर सगळ्यांनीच खाल्लेली आहे. तर आता मी कोथिंबिरीपासून मस्त छान तुम्हाला एकदम नवीन रेसिपी दाखवणार आहे. तर चला कशी बनवायची बघूया. तर चला त्या पदार्थाचं नाव आहे कोथिंबीर पनीर. तर कोथिंबीर पनीर कसं बनवायचं? चला मी दाखवते. चला तर पनीर बनवण्यासाठी आपण साहित्य बघूया काय-काय लागतं तर. मी सर्वात आधी आता साहित्य दाखवते तुम्हाला. तर हे अर्धा किलो पनीर घेतलेलं आहे. मस्त छान बारीक चिरून कांदा घेतलेला आहे आणि भरपूर सारी कोथिंबीर घेतलेली आहे. पुदिना घेतलेला आहे, हिरवी मिरची, 2 बारीक कांदे कट करून, 1 टोमॅटो, थोडंसं दही आणि वरतून आपल्याला थोडंसं लसूण आणि थोडी ही हिरवी मिरची म्हणजे ओली मिरची आहे पण लाल झालेली. मी तुम्हाला नंतर सांगेलच फोडणी कशी द्यायची. हा लसण घेतलेला आहे, थोडे 10-15 काजू घेतलेले आहे, भिजत घातलेले आहे ते आणि तेल आपलं, जिरं, ब्लॅक पेपर, व्हाईट पेपर आणि धनिया पावडर म्हणजे काळी मिरी पूड आणि व्हाईट मिरी पूड, हळद आणि मीठ एवढं आपल्याला पूर्ण साहित्य लागणार आहे. तर ही भाजी मी 5 ते 6 जणांसाठी बनवत आहे आणि हे 5 ते 6 जणांसाठी बनवत आहे ते साहित्य आहे आणि तुम्ही साहित्य बघितलेलेच आहे. मी याच्यामध्ये कोणताच मसाल्याचा वापर केलेला नाहीये. आपल्याला आज बिना मसाल्याची एकदम हिरवी कोथिंबीर म्हणल्याच्या नंतर मस्त हरी-हरी, मस्त हिरवाच कलर आपल्याला असं डोळ्यासमोर आठवतो. तर मी याच्यामध्ये कोणत्याच मसाल्याचा वगैरे वापर केलेला नाही आणि एकदम टेस्टी अशी बनणारी ही रेसिपी आहे. तर आता बनवायला सुरुवात करूया. तर सर्वात आधी आपण काय करूया, मस्त छान थोड्या लसणाच्या पाकळ्या, मस्त 3 ते 4 मिरची, थोडीशी कोथिंबिरी आणि थोडा पुदिना. आता हे आपण थोडंसं बारीक करून घेऊया. तर बघा एका बाउलमध्ये मी आता पनीर काढलेलं आहे. तर ह्या पनीरमध्ये आपल्याला काय काय मिक्स करायचं आहे सांगतेच मी. थोडंसं चवीपुरतं मीठ करायचं ॲड, थोडीशी हळद आणि हे घेतलेलं होतं आपण काळी मिरी पूड, व्हाईट मिरी पूड आणि धनिया पावडर हे पूर्ण टाकून द्यायचं याच्यामध्ये. थोडंसं हे दही घेतलेलं आहे. दही आपल्या टेस्टनुसार म्हणजे आंबट आहे की थोडं मीडियम आहे त्यानुसार दही घ्यायचं आहे आपल्याला. आणि ही बारीक केलेली मी हिरवी मिरची, लसण आणि थोडासा पुदिना आणि कोथिंबीर हे मिक्स करायचं आहे वाटण. आणि हे पूर्ण असं आपल्याला पनीरला असं लावून घ्यायचं आहे. आणि ही नवीन रेसिपी ट्राय केलेली आहे मी. तर तुम्ही पण ट्राय करून बघा छान मस्त. आपण तडका वगैरे पनीरचं समजा वेगवेगळ्या खूप रेसिपी बघितलेल्या आणि खाल्लेल्यात पण आहे. आणि ही रेसिपी तुम्ही बनवून बघा आणि खाऊन बघा कशी होईल म्हणजे होती तर. तर बघा आता हे पूर्ण साहित्य मिक्स करून मी पनीरला मॅरिनेशनसाठी आता 15 मिनिटं आपली ग्रेव्ही बनवूस तर आपल्याला ठेवून द्यायचं आहे. तर आपण आता मस्त गॅस चालू करूया. आपण त्यामध्ये कढई ठेवूया छान. थोडंसं तेल टाकूया. तेल गरम झालेलं आहे आपलं. आपण आता याच्यामध्ये मोहरी आणि जिरं घालूया आणि आपला बारीक कट केलेला कांदा घालूया. तर आपला छान मस्त कांदा ब्राऊन होईपर्यंत आपण तोपर्यंत आपली ग्रेव्ही बनवून घेऊया. आता ग्रेव्हीमध्ये मी 1 टोमॅटो घेतलेला आहे छोटा आणि 2 बारीक बारीक कांदे घेतलेले आहे आणि हिरवी मिरची, थोडासा पुदिना, हे जिरं आणि लसण आणि एकदम भरपूर सारी कोथिंबीर. कारण आपण कोथिंबीर पनीर बनवणार आहे त्याच्यामुळे आपल्याला जास्तीत जास्त कोथिंबीरीचा वापर कसा होईल असा म्हणजे करायचा आहे. तर बघा थोडंसं मीठ घालूया, थोडंसं आणि पाणी घालूया. तर बघा एकदम छान मस्त बारीक पेस्ट केलेली आहे मी. तुम्ही साहित्य तर बघितलेलंच आहे. तर बघा आता ही पेस्ट तर मी बनवून घेतलेली आहे पण याच्यामध्ये मी काजू वापरलेले नाही. आता हे काजू जे भिजत घातले हे आपल्याला स्पेशल आपल्याला बारीक करायचे आहे काजू.
तर बघा मस्त छान अशी पेस्ट झालेली आहे काजूची. तर आता बघा आपला कांदा मस्त छान ब्राऊन झालेला आहे. आता याच्यामध्ये आपण ही पेस्ट बारीक केलेली होती, हिरवी मिरची, अजून लसण वगैरे सगळं हे आपण मिक्स करणार आहे. तर हे पूर्ण आपण भरपूर कोथिंबीर वापर केलेला आहे. आणि आता आपण हे झालेलं आहे आपलं मिक्स करू. तर आपण ही जी ग्रेव्ही आपलं काजूची बनवली होती आता ही पण आपण ऍड करूया. तर मी किती 7 ते 8 घेतलेले होते काजू. तर बघा छान मस्त आता ही आपण पूर्ण मिक्स करून घेऊया. तर बघा कसा मस्त छान असा कलर पण बदललेला आहे आपला. तर आता हे मी मिक्स केलेलं आहे. थोडंसं आपल्याला मीठ आपण थोडंसं ऍड केलेलं होतं, आपण मीठ ऍड करूया. तर आता मी जे थोडंसं मीठ टाकलेलं आहे आपल्या चवीनुसार. म्हणजे आता मी ग्रेव्हीमध्ये पण थोडंसं मीठ वापरलेलं आहे आणि पनीरमध्ये पण थोडंसं मीठ वापरलेलं आहे. तर आपल्या हिशोबाने मीठ घालायचं आहे. आणि आपण आता थोडीशी हळद पण घालूया याच्यामध्ये. आणि थोडंसं आपल्याला हा चाट मसाला वापरायचा आहे चवीपुरता. आणि हे छान मस्त आपण आता मिक्स करूया. थोडीशी आपण वरतून अशी कोथिंबीर घालायची आणि आपली कसुरी मेथी अशी छान मस्त घालायची. आणि याला आपण मस्त छान आता मिक्स करूया. थोडंसं पाणी घालूया आपण. आणि आपल्याला थोडंसं आपल्याला ग्रेव्हीला मस्त छान असं मस्तपैकी शिजू द्यायची आहे आपली ग्रेव्ही. आता आपण छान मस्त झाकण ठेवूया. तर बघा छान मस्त आपली ग्रेव्ही पूर्णपैकी मस्त अशी शिजलेली आहे एकदम भारी. आणि त्याच्यावर असं तेल वगैरे पण आलेलं आहे. आणि कोणत्याही मसाल्याचा वापर न करता मस्त छान हिरवी मिरचीनं बनवलेली आपण ग्रेव्ही आहे. चला तर आपली ग्रेव्ही तर रेडी आहे. आपण हे पनीर पूर्ण मॅरिनेटसाठी ठेवलेलं होतं. तर आपले झालेले आहे 15 मिनिटं. आता हे आपण त्याच्यामध्ये ऍड करू. आता याला थोडंफार पाणी पण सुटलेलं आहे. पण आपण आता थोडं याच्यामध्ये आपण शिजवले जातं. तर बघा आता मस्त पनीर छान मिक्स केलेलं आहे. आणि थोडीशी आपल्याला आता मी पनीर वगैरे तुम्ही बघितलेलेच आहे. म्हणजे पूर्ण रेसिपी म्हणजे कसा मसाला बनवला मी, म्हणजे कसं साहित्य काढलं, पनीर कसं मॅरिनेट वगैरे केलं, स्टेप बाय स्टेप मी पूर्ण दाखवलेलं आहे तुम्हाला. आणि त्याच्यामध्ये आपण काही त्याला फ्राय वगैरे केलेलं नाही, तळलेलं नाही, काही नाही. तरीही आपली भाजी एकदम टेस्टी होणार आहे. तर बघा आता आपण मस्त छान 5 मिनिटासाठी आपण भाजी मस्त शिजू देऊया. तर बघा मस्त 5 मिनिटावर मी छान मस्त अशी बारीक गॅसवर आपल्याला भाजी मस्त पूर्णपणे शिजू दिली. आणि बघा आपली भाजी पूर्ण शिजलेली आहे. तर बघा मस्त छान असं आपली भाजी रेडी आहे. चला तर अजून एक सिक्रेट राहिलेलं आहे आपलं त्याच्यामध्ये. तर मस्त आपण आता भाजी काढून घेऊया, प्लेटिंग करून घेऊया छान मस्त. आणि ते सिक्रेट मी सांगतेच तुम्हाला. तर वाव एकदम छान असा सुगंध येत आहे. वाव. आणि तुम्हाला ग्रेव्ही म्हणताय तर ग्रेव्ही तुम्ही अजून थोडंसं पाणी ऍड करून तुम्ही वाढवू पण शकता किंवा अशी पण ठेवू शकता. तर चला आपण ते आता सिक्रेट बघूया. छान मस्त तडका बनवूया आपण मस्त त्याच्यावर. चला आता हे आपण तडक्या पॅन मध्ये मस्त तेल घातलेलं आहे. तर चला आपलं तेल मस्त गरम झालेलं आहे. जिरं मोहरी टाकूया. आणि मस्त आपण ही मिरची आणि लसण बारीक केलेला आहे तो ऍड करूया. तर बघा छान मस्त कोणतीही वस्तू अशी उपयोगात मध्ये येते. आणि बघा ते मी मस्त मिरच्या आणलेल्या होत्या काल ताज्या ताज्या. तर त्याच्यामध्ये 2 मला अशा लाल मिरच्या सापडल्या. म्हणजे वाळलेल्या नाही, त्या हिरव्याच पण लाल झालेल्या आहे. तर छान मस्त असं ब्राऊन होऊ दे आपण लसण. चला तर आपला चटकदार असा तडका तयार आहे. तर मस्त आपण भाजीवर आता तडका मारूया. एकदम असं लसणाचा एकदम भारी फ्लेवर लागतो. बघा तडका ऍड केलेला आहे. आणि थोडीशी वरतून परत एकदा अशी छान मस्त कोथिंबीर घालूया.
तर बघा मैत्रिणींनो, किती छान मस्त मी आज कांचन रसोई घरमध्ये कोथिंबीर पनीर बनवलेलं आहे. आणि थोडंसं छान मस्त मला कोथिंबीर म्हणजे सांबार छान मिळाला होता गावरान, त्यामुळे म्हटलं मी एक जुडी शिल्लक आणली. आणि आपलं कोथिंबीर वडी तर सगळ्यांनीच खाल्लेली आहे. वेगवेगळे कोथिंबीरचे अजूनही पदार्थ असेल तर खाल्लेले असेल, पण ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा तुम्ही, कशी वाटली ती. आणि मला प्लीज कमेंटमध्ये अजून सांगा की तुम्ही या रेसिपीला अजून काय नाव देऊ शकता. आणि मी माझ्या पद्धतीने कोथिंबीर पनीर दिलेलं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी ही एक वेळेस शेजारच्या रेस्टॉरंटमध्ये मी ही भाजी आम्ही पार्सल मागवलेली होती. तर मग मी असाच विचार केला, म्हटलं आता ही म्हणजे कसं ग्रेव्ही वगैरे, मग असं कोथिंबीर पनीर त्यांच्या त्या कॅटलॉग म्हणजे मेनू कार्डमध्ये कोथिंबीर पनीर असं नाव दिलेलं होतं. तर मग मी असंच थोडासा विचार करून माझ्याच पद्धतीने ही ग्रेव्ही बनवलेली आहे आणि माझ्याच पद्धतीने ही कोथिंबीर पनीरची रेसिपी बनवलेली आहे. तर कशी वाटली प्लीज तुम्ही कमेंटमध्ये मला सांगा. आणि अशाच छान छान रेसिपीसाठी तुम्ही कांचन रसोई घरला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे माझे छान छान नवनवीन व्हिडिओ आले की तुम्हाला लगेच नोटिफिकेशन येऊन जाईल. धन्यवाद.